बाबू माझे बंधू सकाळी सकाळी घरी गेल्याने त्यांनी सांगितलं की तुम्ही आजच्या कार्यक्रमाला हजर राहा. मग मी म्हटलं ठीक आहे येतो. पहिलं विचारलं कार्यक्रम कुठला आहे, तर सांगितलं सत्संगचा. तर म्हटलं माझं उलट भाग्य की या कार्यक्रमाला मला हजर ठेवलं. देवाच्या कृपेने मला या कार्यक्रमाला निमित्ताने हजर राहायला मिळालं. त्यासाठी म्हटलं बापूंचं पहिल्यांदाच मी पहिलं स्वागत करतो बापूंचं की त्यांनी मला या बाकीच्या ठिकाणी सगळीकडे होतात, सगळ्या ठिकाणी सत्कार समारंभ होतात, पण हा जो समारंभ करायला बाकी लागतो. बाकीच्या दृष्टिकोनातूनच साथ मिळालं. त्याबद्दल मी सर्व माता भगिनी यांचे मी मनापासून हे करतो. काही गोष्टी कशा असतात बापूंनी दादाने सांगितलं. मी खरं तर दादाचाच खेळाडू, लहानपणापासून खेळायची आवड वयाच्या गरीब परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीतून आम्ही गेलोय की त्या परिस्थितीला म्हणजे शब्द नाही. परंतु कसं असतं की लहानपणापासून दादांनी जे खेळाडू होते त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही जेवढे कष्ट करतो तेवढं तुम्हाला फळ मिळेल. दादांनी ते सांगितल्यामुळे त्याचा आम्हाला फळ मिळालं. मागच्या महिन्यामध्ये प्रमोशन झालं. दादांच्या प्रदीप दादा जेवढे मोठे आपले खेळाडू होते त्या खेळाडूंच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रमोशन झाले. मला इथे बोलवले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. सात्संग जशी आवाज केली होती त्याप्रमाणे आवाज एक दोन कार्यक्रमामध्ये आपण आशीर्वाद प्राप्त करतील. दास विनंती करतो प्रत्येक आपल्याच्या चरणावरती की थोड्या शब्दामध्ये सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करावा. म्हणून तुझीच आहे प्रत्येकाला सद्गुरूचा आशीर्वाद मिळाला पाहिजे याचं जाणीव ठेवायला भान ठेवा. प्रेमाने बोला. ध्यान देतो. प्रेमाने बोला. सर्व साधू संत महात्म्यांना त्यांनी दिलेल्या पावन पवित्र ग्रंथांना गीता आहे, बायबल आहे, पुराण आहे, ज्ञानेश्वरी आहे, या सर्वांना मानणार आहे. आणि म्हणून एका ठिकाणी ते कथन पण ऐकायला मिळतं की ईश्वर अल्लाह गॉड वाहेगुरु एक प्रभु के सारे नाम, राम मोहम्मद ईसा नानक एक दूजे से प्यारे. धर्माविषयी सुद्धा मिशननं आमच्या सांगितलेलं आहे कि ना हिंदू ना सिख ईसाई ना हम मुसलमान है, मानवता है धर्म हमारा, हम केवल इंसान है. हे इंसान हे माणूस मनुष्य विसरून गेला.
एक ना भोला दोन भोला भोला कुल संसार, सगळा संसार या सत्यापासून दूर झालेला आहे आणि सत्यापासून वंचित झाल्यामुळं ते सत्कर्म घडत नाही. म्हणून हजारो वर्षापूर्वी हा जो श्लोक लिहिलेला आहे की गुरुदेव संतांची सदा नमावे. भूतलावर जे साधू आहे, संत आहे, महात्मा आहे, सर्वांचं भलं करणारे आहे, सर्वांकरता सूर्य आहे, सर्वांकरता चंद्र आहे, सर्वांकरता पाणी आहे, सर्वांकरता धरती आहे, आसमान आहे, हवा आहे. तद्वत साधू हा सर्वांकरता असतो आणि संत जनानं मनुष्य देखील हे भगवंताने बनवलेले आहे. ते सर्व माणसाकरता, समाजाकरता, धरतीकरता बनवलेले आहे. सूर्य सगळ्यांकरता आहे, मनुष्य सुद्धा सगळ्यांकरता आहे. सद्गुरु माता सुदीक्षा सुविंदर हरदेव जी महाराज की जय. राणी विजय त्यांचा सन्मान आकाली करावा. आमच्या जेजुरीच्या मुखी भारती ताई घोरपडे यांनी त्यांचा सन्मान. दादा इकडे थांबा, प्रकाश दादा एक मिनिट थांबा. दादा या दादा ती ठेवा सध्या त्यांचा सद्गुरु माता सुदीक्षा सुरेंद्र हरदेव राणे विजय यांचे चिरंजीव निखिल प्रल्हाद राणे PSI पदी नियुक्ती झाली. मोठ्या कष्टानं पराक्रमानं त्यांनी हे चक्र प्रदान त्यांना मिळालेले आहे. तर त्यांचं सुद्धा सन्मान या ठिकाणी या माऊलीने घेतात. याच्यानंतर आपण ज्यांची प्रतीक्षा करत होतो, जे आपल्या पुरंदर तालुक्याचं गरीब कुटुंबातील अतिशय बिकट परिस्थितीतून ज्यांनी वाट काढली, या ठिकाणी आमचे चंद्रशेखर नामदेव जाधव PSI पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. गेले बरेच वर्ष ते या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सेवा करतात. नुकतीच त्यांची बदली मुर्शिद या ठिकाणी होत आहे. आता शिवाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहेत. पदींचे गावचे सुपुत्र असून त्यांची संपूर्ण शालेय कारकीर्द आणि त्यांच्या सर्व तरुणाई या ठिकाणी सासवडमध्ये मित्रमंडळामध्ये गेलेली आहे. तरी त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांचा सन्मान सासवडचे मुखी प्रकाश बापू जगताप यांनी करावा अशी विनंती करतो. आदरणीय चंद्रशेखर नामदेव जाधव PSI यांचा सन्मान या ठिकाणी प्रकाश बापूंनी करावा अशी त्यांना विनंती करतो. परिवाराला विनंती आपण या ठिकाणी पुढे यायचे. या ठिकाणी आमचे मराठा महासंघाचे नेते पुरंदर तालुक्याचे प्रशांतजी वांडेकर यांचा सन्मान महागावकर विजय महागावकर यांनी करायचा आहे. लवकर या मला. या सत्काराला थोडक्यामध्ये उत्तर देण्यासाठी मी प्रकाशदादा विनंती करतो. प्रकाशदादा पवार आपण 2 मिनिटांसाठी या ठिकाणी सत्काराला उत्तर द्यायचे. उपस्थित मंडळी वगैरे सत्संगच्या मुक्ती बरोबर आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका खेळाडूला बोलून आपण जो मला सत्कार केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. मनापासून मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. विशेषतः आमचे बंधू प्रकाश बापू जगताप यांच्या प्रेरणेने आम्हाला जे निमंत्रण आलं त्याबद्दल मी त्यांचाही आभारी. माझाच एक सहकारी माझा शिष्य म्हणला तरी चालेल. हा जाधव माझाच एक कबड्डी खेळाडू त्याचाही त्याला प्रमोशन मिळालं म्हणून त्याचाही सत्कार झाला. मला आनंद वाटला. त्याचंही अभिनंदन आणि सर्वांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
नमस्कार.